नमस्कार, मी युगा. तशी युगा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आता उन्हाळा इतका कडक वाढला आहे की जवळजवळ 40 टेम्परेचर आणि त्याने लोकांना थकवा खूप जाणवतो. आपण विविध पेय पण करतो, पण त्याच्याबरोबर काही पौष्टिक धान्य खाल्ले तर आपल्या शरीराचा थकवा दूर जाईल. असं मी आज तुम्हाला मखाण्याचे लाडू दाखवणार आहे. कारण मखाना इतकं हेल्दी आहे ना, त्यात फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम हाडांना अतिशय उत्कृष्ट आहे आणि मऊ असल्यामुळे वयस्कर लोक पण खाऊ शकतात किंवा तुमच्या घरातली लहान मुलं जास्त जेवत नसेल त्यांना इतर थकवा जाणवण्यापेक्षा एक लाडू द्या खायला. असे आज आपण हेल्दी मखाण्याचे लाडू कसे करतात ते मी मखाना घेतला आहे, 200 ग्रॅम घेतला आहे. आता हा आहे ना, हा बघा असा आता तुम्ही दाबलात तर असा नरम आहे. तर याला आपल्याला मंद गॅसवर रोस्ट करायचे, छान खरपूस भाजायचे, जेणेकरून भाजल्यावर तो हाताने त्याचा चुरा होईल. तर मी थोडे थोडे करत भाजून घेते. पॅन तापत ठेवलं आहे, तेल बिल काहीही घालायचं नाही आहे. तुमच्या कढईत मोठी असेल, पण माझं इंडक्शन चुला असल्यामुळे मला छोट्या कढईत भाजायला लागते. त्यामुळे मी थोडे थोडे करून मखाणे भाजून घेते. मखाणे आहे ना, तुम्हाला मंद गॅसवर सतत हलवत राहायचे तर भाजताना. तुम्ही असंच टाकून गेलात तर जळून डाग होईल. आणि कितपत भाजायचे तर हे बघा, हे बोटाने तोडल्यावर असा तुटला गेला पाहिजे. तोपर्यंत अजून मी थोडा वेळ भाजते आणि जेव्हा त्याचा असे तुकडा होईल तेव्हा ते भाजले गेले. बस एक मिनिटभर भाजून मी काढते. मखाने गार झाल्यावर आपल्याला क्रश करायचे. आणि मग तोपर्यंत आता मी हे 200 ग्रॅमला मी 100 ग्रॅम सुकं खोबरं घेतलं. हेही आपल्याला मंद गॅसवर खमंग, जास्त जाळायचं नाही, तर त्याचा तर तेलातला अंश निघून जातो. आणि मग तेलाचा अंश निघून गेला की लाडू असे कोरडे कोरडे वाटतात. तर हे आणि याच्याच बरोबर मी खोबऱ्याबरोबर ही 2 मोठे चमचे खसखस घेतली, तीही भाजते. खोबरं गुलबट रंगावर भाजलं गेलं. जास्त भाजायचं नाही आहे, काळपट केलं एक तर कडू चव आणि तेलाचा अंश निघून जातो. तर हे आता मी काढते. आता काय करायचं आहे, याच्यातच ह्याच्यात मी 2 चमचे तूप टाकते आणि काजू, बदाम आणि पिस्ते प्रत्येकी मी 100-100 ग्रॅम घेतले, ते तळून काढते. काजू एकत्रित तळले तरी चालणार, कारण त्याची आपल्याला पावडर करायची आहे आणि अर्धे थोडे लाडू क्रश ठेवायचे. तर मी काजू बदाम 100-100 ग्रॅम घेतले आणि पिस्ता 50 ग्रॅम. हे सगळं आता मी तळून काढते. आपले काजू बदाम पिस्ते पण भाजले गेले. खरपूस असे मंद गॅसवर भाजले म्हणजे त्याची चवही छान लागते आणि ते कुरकुरीत लागतात आणि वाटलेही छान जातात. तर आता हे मी काढून ठेवते. आता काय करायचं आहे, ह्याच्यात परत मी 2 चमचे तूप घालते. हे मी 1/2 किलो तूप घेतलं आहे, एवढं लागणार नाही आहे, पण लागेल तसं पण घेत घेत भाजायचं. तर याच्यात ही मी चणा डाळ आहे, भाजकी चणा डाळ. तर मी काय केलं आहे, आधी तिला 1 वाटी घेतली, म्हणजे ही पण 100 ग्रॅम. तर ही मी वाटली. आता ह्या तुपात मंद गॅसवर खमंग भाजणार. आता खरं ती भाजकीच डाळ आहे, पण तरी का भाजायची, तर ओलसरपणा असेल लाडू टिकायला, आणि शिवाय तुपात भाजल्यामुळे आणि त्याचा अजून जरा गुलाबी रंग छान आला की त्याला चव अधिक छान लागेल. आणि हे झाल्यावर मग मी दाखवते कसं वाटून करायचं आहे ते. चणा डाळ रोस्टेड वाटून मी भाजली. आता ह्याच्यातच ही खारीक पावडर आहे, तुम्ही पावडर घेऊ शकता किंवा खारका आणल्या त्यातली बी काढली आणि तळून त्याची पावडर केली तरी चालेल. माझ्याकडे पावडर उपलब्ध होती, ती पण आता मी ह्या तुपात परत भाजून घेते. 1 चमचा अजून टाकते. 1-2 चमचे तूप टाकून हे परत खमंग भाजणे.
आता काय करायचं आहे, जसं हे जवळजवळ भाजलेलंच आहे, खारीक पावडर पण फक्त तुपात जरा सगळ्याचा दमटपणा घालवायचा असतो म्हणून भाजायचं आहे. आणि आता ह्यात आपण जे जे जिन्नस भाजलेत ते सगळे मिक्स करून गरम करायचे. ते मी गार करून भाजता भाजता दळून घेतले. हे बघा, हे सर्वात मखाने, हे असे खूप पावडर नाही करायची, रफली. त्याच्यानंतर खोबऱ्याचा खसखसचा किस. आता मी हे भाजले. आता ह्याच्यात जरा मध्यम करते. ते खोबरं पण आपण सगळं आता जिन्नस भाजलेलं आहे, फक्त छान मिक्सअप करायचं आहे. आणि एक एक भाजत राहायचं. भाजता भाजता मी मध्ये जागा करून परत 1 चमचा तूप टाकते आणि यात हे मनुके पण जरा गरम करून घेते, म्हणजे त्यातला पण ओलसरपणा जाईल. ह्याच्याबरोबरच तेही भाजते. आणि आता लास्ट म्हणजे हे मखाण्याचं पीठ, हे पण ह्याच्यात आपण सगळं रोस्ट केलं आहे, परत सगळं मिक्स करते. आणि आता काय करायचं आहे, हे सगळं भाजून झाल्यावर हे एका साईडला काढायचं आहे. आणि यात मी जेवढे ड्रायफ्रूट घेतले मी मिक्स पहिले क्रश केले आणि त्यातले अर्ध्याची पावडर केली आहे, ती पण ह्यात घालून सगळं भाजलं. आपण सगळे जिन्नस भाजलेले मी वाटलं आहे, एकत्रित मिक्स केलं, परत त्याला थोडंसं खरपूस भाजलं आणि काढून ठेवलं. आता त्याच कढईत हे बघा, आता याच्यात गोड चव यायला तुम्हाला जर साखर नको, गूळ नको, तर तुम्ही ओले खजूर घेऊ शकता. ते तुपात भाजून त्याच्याबरोबर वाटून लाडू बांधू शकता, किंवा गूळ घेऊ शकता. साधारणतः जेवढ्या वाट्या तुमचं हे मखाने असतील त्याच्या निम्मा गूळ घ्यायचा. मी काय केलं आहे, खडीसाखर घेतली, कारण खडीसाखर ही शरीराला थंड असते. आणि आता ह्या खडीसाखरेचा मी कढईत थोडा पाक करणार आहे. पाणी टाकलं आहे, त्याची खडीसाखर, आणि पाक असं नाही, पण त्यातला पाण्याचा अंश जाऊन थोडं चिकटपणा येईल इतपत मी ती वितळवून घेणार खडीसाखर. आणि आता ती पूर्ण वितळेपर्यंत हलवत राहायची आहे. आपली पूर्ण खडीसाखर वितळली आणि मग मी ह्याच्यात काढून, आपल्याला बोटाला ह्याचा पाक असा खूप नाही करायचा आहे, तर ते जरा चिकट जाणवलं आहे बघा, चिकट झाला, पाक पण झाला एक तरी. आता आपला एक गॅस बंद करते आणि तुम्ही हे कढईत टाका किंवा हे त्याच्यात. मी पहिलं कढईतलंच हे सगळं मिश्रण त्याच्यात घालून मिक्स करते. आणि छान सगळं मिक्स झालं, कोमट झालं, ह्याच्यातच जायफळ आणि वेलची पूड टाकते मी 2 चमचे, आणि जायफळ किसून. गॅस बंद आहे. त्यात अर्धा जायफळ किसून घालते आणि सगळं मिक्सिंग करणार. आणि हे अर्धे कूट ठेवलेले आपण दाणे, म्हणजे ड्रायफ्रूटचे अर्धे तुकडे आणि अर्धी पावडर, असं दोन्ही यात घातलं आहे. आता हे सगळं मिक्स करते मी आणि लाडू बांध. काय केलं, ते सगळं आपलं सगळं मिक्सचर होतं. साखर टाकल्यावर कोमट झाल्यावर मी फूड प्रोसेसरनी सगळं फिरवलं. आणि जेव्हा ते सगळं फिरवूनही तुमचा जर लाडू असा वळत नसेल तर थोडं तूप टाकायला, तर मी वाटीभर अजून त्याच्यात तूप टाकलं. आणि आता हे भराभर बांधायचे असतात, कारण गार झालं की लाडू वळला नाही जात. अशा तऱ्हेने हे सगळं मिश्रण मिक्स झालं. आता असा गोळा करत आपल्याला हव्या त्या साईजचा लाडू बांधला जातो. असे मी सगळे बांधून घेतले. किती सुरेख लाडू झालेत. आणि सुरेख बरोबर आजकाल सगळे जिमला प्रोटीन पावडर, हे पावडर, त्याच्यापेक्षा ह्यात आपण मखाण्यात प्रोटीन आहे, प्लस चणा डाळ भाजकी घातली. तुम्ही डायरेक्ट चणे पण घेऊ शकता किंवा सत्तू आटा घेऊ शकता, त्यालाच सत्तू आटा म्हणतात चण्याच्या पिठाला.
तो असा भाजून टाकला, त्याच्यात प्रोटीन आहे. त्यामुळे हे अतिशय हेल्दी लाडू सुरेख झाले. आता याच्यात मी खडीसाखर घातली. तुम्हाला जर आणि गोड आपल्या चवीप्रमाणे मी जरा कमी गोड केलेले आहेत, कारण आजकाल गोड खात नाहीत आणि खडीसाखर पण शरीराला थंडावा देते. उन्हाळ्याचं असल्यामुळे मी खडीसाखर घातली. पण एरवी तुम्ही हिवाळ्यात वगैरे केलं, गूळ घालून केलेत किंवा तुमच्या मुलांना हवं तर गूळ आरामात चालू शकतो. तर गूळ घालून करून बघा, एकदा खडीसाखर घालून करून बघा. धागे मिश्रित खडीसाखर घातली तर ती अतिशय उत्तम असते. नक्की करून बघा. असे हेल्दी लाडू तुम्ही घरी सामान आणून केले आणि ते मुलांना खायला घातले तर चांगले. आपण बाहेरचं विकतचं आणलं तर त्यात तेल तूप घालतात, कोणतं तूप घालतात, काय भेसळ असते आपल्याला कळत नाही. तसंच स्वच्छता किती पाळली जाते हेही कळत नाही. आपण घरी निगुतीने आणि स्वच्छतेने जेवढं छान करू ते मुलांना हेल्दी वाटेल, रोगराईपासून प्रतिबंध होईल. तर नक्की असे लाडू करून बघा. आणि अशी ही माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.